नमस्कार. आपल्या जगण्याचं चक्र हे दोन गंडांमध्ये बसवलेलं आहे. एक आहे अहंगंड आणि दुसरं आहे न्यूनगंड. जगातली सगळी माणसं या दोन गंडांमध्ये फिरत राहतात आयुष्यभर. आपल्या जगण्याच्या व्यवस्थेनंच, मानवी व्यवस्थेनंच हे गंड निर्माण केलेत. आणि आत्ताच्या माणसाच्या जगण्याचं मूळ दुखणं हे या दोन गंडांमध्येच आहे. म्हणजे अहंगंड नाही आणि न्यूनगंड नाही असा या पृथ्वी तलावर एकही माणूस नाही. आणि कशाचाही अहंगंड आणि कशाचाही न्यूनगंड. आपल्याला आपल्या संस्कारांमध्येच हे गंड शिकवले जातात आणि त्यातनं खरी दुखणी सुरू होतात. किती प्रकारची, तर त्या दुखण्यांना तुटवडा नाही. म्हणजे आपली दुसऱ्यांबरोबर असलेली भांडणं, आपली दुसऱ्यांबरोबर असलेली वैर, इथपासून आपल्याला लागलेली मनोरुग्णता. म्हणजे मुळात हे गंड असणं हीच मनोरुग्णता आहे. पण या मनोरुग्णतेच्या बाहेर जगातला एकही माणूस नाही. हे विदारक वास्तव आहे. आपण सगळ्या व्यवहाराच्या घड्या या दोन गंडांमध्येच कोंडून ठेवलेल्या आहेत. आपल्याला जन्माला घातलं जातं, त्यातून तिथपासून हे दोन्ही गंड शिकवले जातात. आणि दुसऱ्या माणसाशी आपली स्पर्धा आहे असं काहीतरी शिक्षणात आहे आपल्या. ते घरापासून समाजापर्यंत सर्वत्र दिसतं. आणि ज्याही काही व्यवस्था, उपव्यवस्था समाजानं उभे केल्या, उदाहरणार्थ शिक्षण व्यवस्था आहे, उदाहरणार्थ आरोग्य व्यवस्था आहे, उदाहरणार्थ संपत्ती कमावणं आहे, उदाहरणार्थ नोकऱ्या करणं आहे, शिक्षण घेणं आहे, व्यापार करणं आहे, काहीही, शेती करणं आहे. तुम्ही कुणीही असा, तुम्हाला तुमच्यात अहंगंडाची आणि न्यूनगंडाची पेरणी केलीच जाते. आणि माझा तोच मुद्दा आहे की या जगाचं मुख्य दुखणं ते आहे. आपली सगळी व्यवस्था, मग त्यात धर्म आले, जाती आल्या, देश आले, जगण्याचा कुठलाही घटक घ्या, त्या घटकात या दोन गोष्टी दिसतातच. आपल्यापेक्षा कोणी थोडं वरचढ दिसलं की आपण न्यूनगंडात जातो, आणि आपल्यापेक्षा थोडं कुणी हलकं दिसलं की आपण अहंगंडात जातो. ही काय व्यवस्था आहे? त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं करण्यात आलं. खरं तर माणूस इथून तिथून एकसारखा हे आपण घोकत राहतो, बोलत राहतो, पण आपल्या डोक्यात ते अंमलात येत नाही. आपण नेहमी आपल्यापेक्षा कमकुवत कोण आहेत त्यांच्यात जाऊन मिरवायला पाहतो. का? तर आपला अहंगंड सुखावणार असतो. आपण आपल्यापेक्षा वरचं कुणी आहे का त्यांच्यात जायला बिचकतो, कारण आपला न्यूनगंड दुखावणार असतो. असली काहीतरी एक विचित्र व्यवस्था होऊन बसली आहे. तुमच्या शाळा घ्या, शाळांमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लावली जाते आणि तिथं न्यूनगंड आणि अहंकार गंड याची पूर्ण तजवीज केली जाते. म्हणजे पास होणारी पोरं, नापास होणारी पोरं, आणि शिक्षणच एवढं भंपक असतं की ते पदवी घ्यायची, मग पदवी मिळालेले लोक. म्हणजे मला पूर्वी आठवतं की अजूनही काही खेडी तशी असतील, पण खेड्यांमध्ये पूर्वी ऐकू यायचं की माझ्या खेड्यामध्ये मी पदवीधर झालेला पहिला माणूस. याच्यात काय भाव खाण्यासारखं आहे? आणि त्याचा इतरांना, शिक्षित पोरांना, शिक्षण घेणाऱ्या पोरांना न्यूनगंड.
किंवा एक बातमी येते बघा, अमक्या अमक्या गरिबाच्या पोरीनं किंवा पोरानं IASची परीक्षा दिली, पास झालं वगैरे वगैरे. रिक्षावाल्याचं पोरगं किंवा मजुराची पोरगी, असं काहीतरी बातम्या येत राहतात. तुम्ही जर या बातम्या खोलवर जाऊन विचार केला तर लक्षात येईल या अहंगंड आणि न्यूनगंडाच्याच बातम्या आहेत. ही व्यवस्थाच आहे. मोठं झालं पाहिजे असं सांगितलं जातं. मोठं कशानं व्हायचं, तर पैशानं मोठं व्हायचं हे पहिलं ठरलेलं आहे सगळ्या जगाचं. दुसरं आहे ख्यातिकीर्तीनं मोठं व्हायचं. नाव राहिलं पाहिजे आणि पैसा बक्कळ कमवला पाहिजे. मग पैसा कमवण्याचे मार्ग काय, तर नैतिक अनैतिक कुठल्याही बाजूनं कमवा, पण पैसा कमवला पाहिजे. स्पर्धेलाच लावलेलं आहे आपल्याला. आपला मुळात जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत धावत असतो. आणि स्पर्धा कोणाशी, तर आपल्यासारख्याच असलेल्या दुसऱ्या माणसाशी. मी कदाचित हे फार तात्विक होईल, पण त्याला नाईलाज पण आहे. समानता कशी येणार हाही प्रश्नच आहे. सगळ्याच प्रकारची समानता. आणि मुळात ते पैसे ठेवा बाजूला, पण किमान माणसं एकमेकांच्या समान आहेत या समजेला आपण कधी येणार. म्हणजे किती बाळबोध असू की सगळे सजीव एकसारखे आहेत हे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून शिकवत आलेत, पण आपण सगळे सजीव एकसारखे एक समान मानायला तयार होत नाही. आपल्या घरात सुद्धा किती भेद असतात. कोण खालचं, कोण वरचं, कोण कारभारी, कोण आश्रित, कोण फुकट जेवतंय. जेवणासारख्या जीवनावश्यक गोष्टीतही आपण खालचं वरचं करत राहतो. आणि मग जेवायला घालणारा तो अहंगंडी आणि फुकट जेवणारा तो न्यूनगंडी. माणसाचं दुःख हे आहे. आणि आणखी एक सांगायचं आहे, आत्महत्या होतात ना जगभर, त्या आत्महत्यांच्या मुळाशी सुद्धा हे दोन्ही गंड आहेत. माणसं इतके भेद करतात, एकमेकांना इतकं छळतात, खालचं वरचं इतकं पाहतात, श्रेष्ठ कनिष्ठ, श्रीमंत गरीब, काळा गोरा, किती भेद असावेत. एवढ्या भेदांच्या पसाऱ्याची खरंच गरज आहे का? मग जात, धर्म, पंथ, लिंग, संप्रदाय, देश, किती भेद ना. अमेरिका महासत्ता आहे म्हणजे काय आहे, तिथली माणसं जेवत नाहीत, तिथली माणसं हागायला जात नाहीत, आणि इकडं खूप गरिबी आहे वगैरे, म्हणून माणूस नाही आहोत. माणसानं माणसाकडं समानतेनं पाहणं, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी किती विचित्र करून ठेवलंय जग आपण. आणि कशासाठी? जन्माच्या पातळीवर आपण सगळे शुक्रजंतू आणि बीजांडवाले एक समान पातळीवर असतो, आणि मरताना पुन्हा एका समान पातळीवर असतो. आणि एवढं असून सुद्धा आपण आपल्यापेक्षा कनिष्ठ कोण कोण आहेत, आपल्यापेक्षा वरिष्ठ कोण कोण आहेत हे शोधत राहतो आणि स्पर्धेच्या जगात अडकलेले आहोत. लोक विचारतात याला मार्ग काय? मार्ग काय आहे तेव्हा? आर्थिक समानता येणं, एवढाच एक मार्ग आहे. आणि ते जे डोक्यात किडे बसलेत ना, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमची जात श्रेष्ठ, अमुक श्रेष्ठ, तमुक श्रेष्ठ, हे काढलं पाहिजे. हे शिकवणार आहे. धर्मांनी हे शिकवलेलं आहे, जातींनी पण हे शिकवलेलं आहे. ज्या जातींना जगातली सगळी माणूस जात एक समान आहे हे कळत नाही, त्या जाती थू आहेत. आणि ज्या धर्मांना स्वतःच्या अनुयायांना शिकवता येत नाही की सगळी माणसं एक समान आहेत, सगळ्या माणसांचा तोंड ते बूड हा प्रवास एकसारखा आहे, सगळी माणसं अन्न खातात, सगळी माणसं नाकानं श्वास घेतात, डोळ्यानं पाहतात, कानानं ऐकतात, तोंडानं बोलतात, हे सगळ्या धर्मांना जेव्हा कळत नाही ना, तेव्हा लक्षात येतं धर्म ही मूर्ख संकल्पना आहे. स्वतःच्या अनुयायांमध्ये पण धर्म अहंगंड आणि न्यूनगंड तयार करतात. हे देवाच्या जास्तीत जास्ती जवळचा कोण, आणि
जातीन उपजातीन ते सगळ्या धर्मात आहेत बरं का. ते फक्त हिंदू धर्माचं वैशिष्ट्य नाही आहे. इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख, लिंगायत सगळ्यांमध्ये खालचं वरचं आहे. म्हणजे त्या धर्म ज्यांनी शोधले, म्हणजे मला त्यातल्या फक्त बुद्धाचं, महावीराचं आणि बसवेश्वराचं आणि गुरु नानकाचं वाईट वाटतं. त्यांनी समानतेसाठी धर्मस्थापन केले किंवा विचार मांडले. धर्मस्थापन केले असं नाही म्हणता येणार. बुद्धानं तर धर्मस्थापनच केलं नव्हतं. किती त्यांच्यातही भेद आहेत. आपण आपल्या धर्माचे लोक एक समान आहोत असं सुद्धा एकही धर्म मानत नाही जगातला. आणि जो धर्म स्वतःच्या अनुयायांना समानतेची शिकवण नाही देऊ शकत तो कसला बोडक्याचा धर्म आलाय. आणि मग ते आमचा धर्म तुमच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ हे भांडण वेगळंच. अरे तुमच्या धर्माच्याच गाणीत बघा एकदा शोधून, आहे का सगळे एकाच धर्माचे लोक. कुठल्याही धर्माचं घ्या, जगातल्या सर्व धर्मांचं घ्या, एक समान वागणूक नाही. त्यातही श्रेष्ठ कनिष्ठ आहेत. पंथ उपपंथ वगैरे ते भानगडी जाऊ द्याच. देवाच्या जवळचे, देवापासून थोडे दूर अंतरावर असलेले, देवापासून 3 मैल अंतरावर असलेले, 4 मैल अंतरावर असलेले, 5 मैल, सगळ्या धर्मांमध्ये आहे. पायऱ्या आहेत. ज्यांना धर्माचं कौतुक वाटतं ना त्यांना माझी विनंती, एकदा ते जरी केलं ना तरी न्यूनगंड अहंगंडाचा प्रश्न सुटेल की पायऱ्याच नाहीत आमच्या धर्मात. आमच्या धर्मात सगळे समान, कुठल्याही धर्मात नाही. आणि कुठल्याही जातीत सुद्धा नाही. जातीची डबकी एवढीशी, पण त्यातही 10-10, 11-11 उपजातीन, पोटजातीन असल्या भानगडीच आहेत. पदर नाही जुळत आणि आमकं नाही जुळत आणि तमकं काहीतरी, देवक नाही जुळत आणि गोत्र नाही जुळत. मला माहीत नाही न्यूनगंड आणि अहंगंडातनं कसं निघायचं बाहेर. त्याचं तात्विक उत्तर एकच आहे, स्पर्धेतनं जग बाहेर काढलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या स्पर्धेतनं. इथं सगळ्यांना समान जगण्याचा अधिकार आहे. सगळे समान हक्कानं जगू शकतात, समान कर्तव्य करू शकतात. पैसा नावाचं एक खोटं काल्पनिक शोधून काढले, ते आपापसात व्यवहार करायचा. मग ज्यानं दाबून पैसा कमवलाय तो श्रीमंत, तो गाड्या बिड्या घेऊन फिरतो, बंगले बिंगले, आणि मग बाकीच्यांना न्यूनगंड की आपल्याला कधी घेता येईल. आणि मग ते न्यूनगंडवाले अहंगंडाच्या स्पर्धेला निघतात. प्रत्येकाला अहंगंड हवा आहे. अहंगंडासाठी कारणं हवीत. साधं परीक्षेत पास झालं तरी पास झालो, नापास झालेले पोरं. माणूस मेंदूनं समजूतदार असतो असं जर गृहीत धरलं तर समानता येणं अवघड नाही असं मला वाटत राहतं. आणि हे भाबडं बिबडं नाही आहे. हे मी नाही ठरवलेलं. हे मी ठरवलेलं नाही. हे अख्ख्या मानवजातीनं ठरवलं आहे की माणसं समान आहेत म्हणून. त्याचा अंमल शून्य आहे. आणि मग ते अहंगंड, न्यूनगंड, आपल्यापेक्षा थोडा श्रेष्ठ दिसला की लगेचच न्यूनगंडाला जायचं. ते सगळ्यांमध्ये आहे. मग बौद्धिक श्रेष्ठत्व, त्याला भाषाच येत नाही, त्याला अक्कलच नाही, त्याला ज्ञानच नाही, तो परीक्षेत पासच होत नाही, तो हुशारच नाही, तो मूर्खच आहे, तो कुरूप आहे, तो सुंदर आहे, तो हँडसम आहे. कसले गंड आहेत हे. हे गंड, दोन्ही गंड म्हणजे या अख्ख्या जगाचा रोग आहे. मग ते मानसोपचार वगैरे सुरू होतात, औषधं सुरू होतात, आजारी पडणं सुरू होतं, मन कायम अस्वस्थ राहतात. मेंदूची अस्वस्थता म्हणजे मानसिक रोग, आणि मानसिक रोगातून जडणारे शारीरिक रोग. आणि भरा दवाखान्याला पैसे. दवाखाने माणसांच्या न्यूनगंडावर आणि अहंगंडावर चालतात. आणि नुसते दवाखाने नव्हे, जगातल्या सगळ्याच व्यवस्था न्यूनगंड आणि अहंगंडाच्या स्पर्धा लावून देतात आणि त्याच्यावरच चालतात. काहीही घ्या तुम्ही, तुमची आरोग्य व्यवस्था नाही नुसती, शेती व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, व्यवहाराची व्यवस्था, व्यापारातले भेद आहेत. तर त्या अहंगंड आणि न्यूनगंड या रोगांमधनं जग बाहेर आलं तर जग सुखी होईल. हे मला माहिती आहे, हे वाक्य तात्विक आहे, पण त्याला खरंच इलाज नाही. माणसाला माणसासारखी वागणूक देणं, माणसाला माणसासारखी समानता देणं हे आपल्या घरांमध्ये पण घडायला हवं आणि बाहेरच्या जगातही घडायला हवं. कोणीतरी मोठं होत जाणार, बघा ते मोठे झालेत,
कुणी मोठं व्हा छोटं व्हा काही नाही, मरण सत्य आहे. हे भले भले राजे महाराजे झाले वगैरे काही नाही. माणसं समान असतात, नाकानं श्वास घेतात, तोंडानं खातात, गाडीनं हाकतात आणि एकदा मरतात. इतकं साधं आहे. या पातळीला आल्याशिवाय इथं काही सोपं नाही होणार आहे. न्यूनगंड आणि अहंगंडातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्था बसवणं गरजेचं आहे. लोकशाही त्या व्यवस्था समानतेचा अधिकार देतात वगैरे मान्य आहे, पण नाही झालेलं. म्हणजे इतकं भलं थोरलं समानतेचा आग्रह धरणारं संविधान आपल्याकडे आहे, पण आपण भारतातले लोक समान नाही आहोत. कितीतरी भेद, बुजबुजाट आहे निव्वळ. म्हणजे पैसा वेगळाच, श्रीमंतांसाठी दवाखाने वेगळे, गरिबांसाठी सरकारी दवाखाना, श्रीमंतांसाठी खाजगी शाळा, गरिबांसाठी सरकारी शाळा. काय देशात एक पद्धतीची सगळी शिक्षण व्यवस्था का नाही सगळ्यांना लागू? एक पद्धतीची आरोग्य व्यवस्था का नाही लागू? एक पद्धतीची शेती व्यवस्था का नाही लागू? उद्योगधंद्यांची व्यवस्था एकसारखी का नाही लागू? सतत दुसऱ्याला चेपून मी मोठं होणं हे जे माणसानं शोधून काढले ना व्यवहारात, हा व्यवहार घाणेरडा आहे. काही करतो आणि मीच मोठा होतो. आपली गरज बघा ना हो. हौसेनं आपण मुलं बाळं जन्माला घालतो. आपल्याला आईबापांनी हौसेनं जन्माला घातलेलं असतं. पुढं ती हौस राहत नाही आणि समानता राहत नाही. त्यात पैसा कमावणारा कोण, तरुण कोण, म्हातारं कोण, आजारी कोण असं सुरू होतं आणि भेदाभेद सुरू होतात. आपापसात पटत नाही आणि हावरेपणा, मला जास्ती हवं आहे, त्यातनं वाटण्या, त्यातनं भांडणं, मारामाऱ्या, अहंगंड, सतत दुखापती. त्या अहंकाराला थोडी ठेच लागली की दुखापत, मग कायमचं वैर. हा माणूस मला आवडत नाही, तो माणूस मला आवडतो. असलं हे किती तात्विक तरी अहंगंड आणि न्यूनगंड हे दोन गंड या जगाचा मुख्य रोग आहेत. आणि मग बाकीच्या सगळ्या व्यवस्था याच्या उपरोग आहेत. या दोन गंडांवर मात करता येणं, आणि हे साधू बिधूंचं काम नाही. माणसांना सांगितलं आहे साधू नावाचं आणखी एक प्रकरण, ते पुन्हा गंडाचंच आहे. मग आपण साधू व्हायचं का? साधू कशाला व्हावं लागतं? साधू म्हणजे आपलं जे कष्टानं मनगटाच्या जीवावर कष्ट करणं, स्वतः जेवायला मिळवणं, आपल्यावर अवलंबून असलेल्या माणसांना कवेत घेऊन जगणं, मैत्री असणं, आपुलकी असणं आणि कोणाबद्दल कसलंही केलमिश नसणं, कोणाशीच कसली स्पर्धा नसणं, असं जगता नाही का येणार. ते जर जगता आलं ना तर जगणं जिंकलं असं होईल. जाता एक बोलायचं आहे. अक्षरमानवची मुलं मला म्हणत राहतात की ते प्रत्येक व्हिडिओनंतर तुम्ही सांगत जा लोकांना की चॅनल सबस्क्राईब करा, जॉईन करा आणि काय कमेंट्स करा वगैरे वगैरे. मी म्हणालो लोक बुद्धिमान आहेत, त्यांचं ते ठरवतील. आणि आपलं ठरलं आहे ना, इथं कुठं व्यवसाय काढायला आलो आहे आपण. आपलं ठरलं आहे, तोंडाला येईल ती बडबड करायची, लोक चूक बरोबर त्यातलं ठरवत राहतील. इतकं साधं असताना कशाला लोकांना आवाहनं करत राहू? मला कसली आवाहनं करायची नाही. तुम्हाला पाहावंसं वाटलं मी दीर्घही बोलतो असं सांगण्यात आलं, पण लक्षात घ्या आजचाही विषय तसा अपुराच आहे. मी जे विषय घेतो आहे ते एका थोडक्यात भागणार नाहीत. खूप मुलं म्हणतात की ते जगाला खूप वेगळं आहे आणि छोटे छोटे. नाही हो, मला ते शक्य नाही. म्हणजे खरंच अवघड आहे, कारण खूप अर्धवट बोलतो आहे मी. आणि ते कधीतरी जेव्हा ही सिरीज पूर्ण होईल किंवा व्हिडिओ करणं थांबेल तेव्हा कदाचित ते सगळं ऐकल्यानंतर एकूण काहीतरी शेवटी एकूण काहीतरी मुद्दे मिळत जातील. कारण प्रत्येक व्हिडिओ मोठा नाही होऊ या भीतीपायी अवघडच येते. मला काही रोजच्या बातम्या द्यायच्या नाही आहेत किंवा रोजच्या घटना सांगायच्या नाहीत. मला जगण्याबद्दल बोलायचं आहे आणि जगण्यातल्या मुद्द्यांबद्दल बोलायचं आहे. आणि हा माझा दावा नाही आहे की आपण ज्ञानी आहोत. मला जे सुचेल ते बोलायचं आहे. ते कदाचित चूक आणि बरोबर हे काळ ठरवेल आणि समाज ठरवेल. धन्यवाद.